नमो बुद्धाय. माझ्या प्रिय आणि गुणी मुलांनो, संडे धम्मा स्कूलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. माय डिअर अँड मॅरिटोरियस चिल्ड्रन, वेलकम टू संडे धम्मा स्कूल. मुलांनो, आजपर्यंत जे काय आपण शिकत आलो आहोत त्याचं प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल आपण करणारच आहोत. पण 3 जानेवारी या दिवशी सावित्रीमाईंचा जन्म झाला आणि म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांच्या जीवनाची थोडक्यात ओळख करून घेऊया. ठीक आहे. प्रथम आपण 3 रत्नांना वंदन करायचे आहे. वी पे होमेज टू ट्रिपल चेम. चला हात जोडा आणि माझ्या बरोबरच म्हणा. विल रिसाइट ऑल टुगेदर. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवतं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. वा, छान. आता आपण 3 रत्नांना शरण जायचं आहे. वी हॅव टू टेक रिफ्यूज इन 3 इन ट्रिपल चेन. तर चला हात जोडा आणि आपण सगळ्यांनी एकत्र म्हणायचं आहे. विल रिसाइट ऑल टुगेदर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. छान. आता पंचशील 5 मॉरल प्रिसेप्ट्स. हात जोडा आणि माझ्या बरोबर म्हणा. रिसाइट ऑल टुगेदर. पाणातिपाता वेरमणि
सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. वा, खूप छान. मुलांनो, आता आपल्याला ध्यान साधना करायची. नाव चिल्ड्रन, वी हॅव टू डू मेडिटेशन नाव. तुम्हाला माहिती आहे कुठलं ध्यान साधना? तर आनापानसती. आन, आत येणारा श्वास, इनकमिंग ब्रेथ. अपान, बाहेर जाणारा श्वास, आउट गोईंग ब्रेथ. आणि सती म्हणजे सतर्क, अवेअर. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं ते कसं करायचं, तुम्ही पूर्ण शिकलेला आहात. आता आपण प्रत्यक्ष ध्यान करायला सुरुवात करूया. ठीक आहे. नाउ इट स्टार्ट डुईंग मेडिटेशन. तर मुलांनो, पहिल्यांदा शांतपणे मांडी घालून बसा. मान, पाठ, कंबर सरळ ठेवा. नाउ चिल्ड्रन, sit in the folded legs in a very comfortable posture. Keep your back and neck straight. Then काहीही टेन्शन घ्यायचं नाही. नो टेन्शन. बी रिलॅक्स. आता जर तुम्ही चष्मा घालत असाल तर चष्मा काढून ठेवा. If you are wearing glasses, please keep your glasses on one side. Now, मुलांनो, हळूवार तोंड बंद करा. हळूवार डोळे बंद करा. ज्या वेळेस तोंड बंद असेल तर श्वास कुठून जाईल? नाकातून. तर सारं लक्ष श्वासाकडे, म्हणजे नाकाच्या 2 दरवाजांवर, म्हणजे नाकाच्या नाकपुड्यांवर. आणि आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास त्याच्याकडे सारं लक्ष द्यायचं. नाउ चिल्ड्रन, close your mouth gently. Close your eyes gently. When your mouth is closed, definitely the respiration will go through the nose only. So, you have to pay your entire attention at the nostril of the nose. Incoming breath and outgoing breath. मुलांनो, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. Don't open your eyes until I tell you. मुलांनो, श्वास कसा पाहिजे? एक तर नैसर्गिक. इट शुड बी नॅचरल. म्हणजे तुम्ही बसला आहात, तुम्ही उभे आहात, तुम्ही झोपला आहात, तरी श्वास चालू आहे की नाही? तर तसा आपोआप येणारा आणि आपोआप जाणारा श्वास, त्याला काय म्हणायचं? नैसर्गिक श्वास. तर आपल्याला आपोआप येणारा आणि जाणारा श्वास बघायचा. नाउ चिल्ड्रन, when you are sitting,
when you are walking, when you are sleeping, your respiration is going on. You are doing nothing. So that is natural breath. You have to observe natural breath. दुसरं, स्वाभाविक श्वास. आत येणारा श्वास कधी उजव्या नाकपुडीतून आत येतो, कधी डाव्या नाकपुडीतून आत येतो किंवा दोन्ही नाकपुडीतून बाहेर जातो. बाहेर जाताना तो उजवीकडून जाईल किंवा डावीकडून जाईल किंवा दोन्ही नाकपुडीतून जाईल. कधी श्वास लांब असेल, कधी दीर्घ असेल, कधी आखूड असेल, कधी छोटा असेल, कधी जड असेल, कधी हलका असेल. जसा आहे तसा बघायचा. त्यामध्ये आपण होऊन स्वतः काही बदल करायचा नाही. त्याला म्हणायचं स्वाभाविक श्वास. नाउ चिल्ड्रन, you have to observe the breath as it is. When you are breathing in, the incoming breath may come in through maybe right nostril, left nostril, or both. While going out, it may pass through the left nostril, right nostril, or both. You have to observe. Sometimes it may be long, it may be short, it may be heavy, it may be light. You have to, don't have to do anything. Just observe as it is. आणि तिसरं, शुद्ध श्वास. त्याच्यामध्ये काही मिलावट केली नाही, काही मिसळलं नाही, तर ते शुद्ध. आणि म्हणून श्वासाबरोबर कोणतेही आकडे म्हणायचे नाहीत, आकडे मोजायचे नाहीत आणि कुठलाही मंत्र वगैरे म्हणायचं नाही. म्हणजे श्वास कसा राहील? शुद्ध राहील. नाउ चिल्ड्रन, you have to observe pure breath. If nothing is added, it remains pure. So, along with the breath, don't count any number, no numbers. And don't recite any mantra or anything. Then it will remain pure. So, सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजांवर. Pay your entire attention at the nostril. समजा पाठ झुकली तर घाबरायचं कारण नाही. लक्षात आलं तर परत मान, पाठ, कंबर सरळ करायची. समजा विचार करता करता मनात काही विचार आले, मन भरकटलं, तर घाबरून जायचं नाही, काळजी करायचं नाही. लक्षात आलं की परत सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजांवर आणायचं. Children, when you find that you're bent down, then smilingly keep your back and neck straight, not to worry about. And when some thoughts come in the mind, your mind may go away. So when you feel it, when you realize it, then pay your entire attention at the nostril. So, नाकाच्या दोन दरवाजावर जणू पहारेकरी बसवलाय आणि तो फक्त बघतो कोण आत येतंय, कोण बाहेर जातंय. लाईक दॅट ओनली. यू हॅव टू जस्ट ऑब्झर्व, जस्ट फील. मुलांनो, जस्ट लाईक अ वॉचमन सिटिंग and just observing. Somebody has come, somebody has gone. So similarly, you don't have to do anything, just observe. Just observe and feel. आणि आता आपल्याला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे आणखीन 3 स्टेप लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली स्टेप काय? आत येणारा श्वास कधी
डाव्या नाकपुडीतून आत येतो, कधी उजवीकडून आत येतो किंवा दोन्ही नाकपुडीतून आत येतो. बाहेर जाताना तो उजवीकडून जाईल, बाहेर जाईल, डावीकडून जाईल किंवा दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जाईल. ते फक्त जाणायचं आहे. Now children, you have to just feel and observe. So while the breath coming in, it may come in through the right nostril, left nostril, or both. While going out, it may pass through the left nostril, right nostril, or both. You have to just observe, just feel. दुसरी स्टेप, आत येणारा श्वास थोडा थंड असतो, बाहेर जाणारा श्वास आपला शरीरातून जात असतो. आपले शरीर उबदार आहे म्हणून थोडा उबदार असतो. ते जाणायचं आहे. नाव चिल्ड्रन, you will feel that incoming breath is little cool and outgoing breath, when it pass through our body is warm one. So outgoing breath is little warm. आणि तिसरी पायरी, आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास हा कोठे स्पर्श करतो. म्हणजे तो नाकाच्या आतमध्ये किंवा नाकाच्या बाहेर, नाकपुड्यांवर किंवा वरच्या ओठाच्या वर आणि नाकाच्या खाली कुठेही स्पर्श करतो. कुठेही स्पर्श करू दे, ते फक्त आपल्याला जाणायचं. Children, when you are breathing, when the breath comes in, it may come in through the right nostril or left nostril or both. While going out, it may pass through the right nostril, left nostril, or both. You have to just observe and feel. That is the first step. Second step, the incoming breath is cooler, little cool, and outgoing breath, when it passes through our body is a warm one. So the outgoing breath is little warm. That's what you have to feel. Just observe. And the third step, the respiration, incoming breath and outgoing breath, it touches. So you have to observe where it touches. See, incoming breath may touch inside the nose anywhere, or outside the nose on the nostrils, or it may touch on the upper side of the upper lip and below the nose, anywhere. So you have to just feel the touch. असं पण होईल की आता स्पर्श जाणवला नाही, जाणवला तर ठीक आहे, नाही जाणवला तरी ठीक. कारण जसं मन शांत होईल, शरीर स्थिर होईल, तुम्हाला जाणवायला लागेल. आज किंवा उद्या किंवा काही प्रॅक्टिस केल्यानंतर कालांतराने, काही दिवसांनी, काही काळजी करायची नाही, प्रयत्न करत राहायचा. व्हेरी गुड. नाव चिल्ड्रन, if you are feeling the touch, it's well and good. If you don't feel the touch, it's also good. Because when your mind becomes calm and your body becomes steady, then you'll start feeling it. Oh, after some practice, after few days, or in future any time, you may feel it. Not to worry about. The सारे लक्ष नाकाच्या दोन दरवाजा. Entire attention at the nostrils. Incoming breath and outgoing breath. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. सारे लक्ष नाकाच्या दोन दरवाजा.
मुलांनो, हळूहळू डोळे उघडा. चिल्ड्रन, slowly open your eyes. Slowly open your eyes. वा वा, सगळ्यांनी खूपच छान ध्यान केलं, खूपच छान. सो ग्रेट. आता मुलांनो, तुम्ही ध्यान केलं, तुमचं मन शांत झालं, आनंदी झालं. नाउ युअर माइंड हॅज बिकम calm अँड हॅपी. नाउ आता आपल्याला काय करायचं, जो आनंद आपल्याला मिळाला, जी शांती आपल्याला मिळाली, ती वाटायची. नाउ वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट दिस अमॉंग युअर सेल्फ फर्स्ट. पहिलं स्वतःसाठी आणि देन त्यानंतर सर्वांसाठी, फॉर ऑल बिंग्स. तर मुलांनो, आता आपण मंगल मैत्री, लव्हिंग काइंडनेस करायचं आहे. ठीक आहे. नाउ फोल्ड युअर हँड्स, हात जोडा आणि माझ्या बरोबर म्हणायचं. यू हॅव टू रिसाइट ऑल टुगेदर. अहम सुखितो होमि, निदुःखो होमि, अवेरो होमि, अव्यापज्यो होमि, अनिघो होमि, सुखी अत्तानं परिहरामि. माता पितु आचार्य याति समूह सब्बे सत्ता सुखिता होन्तु, निर्दुःखा होन्तु, अवेरा होन्तु, अभ्यापज्या होन्तु, अनिघा होन्तु, सुखी अत्तानं परिहरन्तु. वाव. 3 जानेवारी 1831 या दिवशी सावित्रीमाईंचा जन्म झाला आणि म्हणून 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई यांच्या जीवनाबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया. महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्वज सातारा जिल्ह्यातील कटगुण हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे पणजोबा ते गाव सोडून पुण्याच्या सासवड येथील खानवडी येथे राहावयास आले. तेथे त्यांचे आजोबा शेतीबा यांचा जन्म झाला. पणजोबाचे निधन झाल्यावर आर्थिक अडचणीमुळे पुण्यात येऊन एका मळेवाल्याकडे काम करू लागले. त्यांना राणोजी, कृष्णा, गोविंदा अशी 3 मुले झाली. खर्च वाढल्याने माळ्याने त्यांना फुले देऊन हार करण्यास सांगितले. 3 मुले मनापासून हार व फुलांच्या सजावटीचे काम कल्पकतेने करत. त्यांच्या कलाकुसरीवर लोक खुश होते. त्यांचे आडनाव गोरे होते, पण लोक त्यांना फुले म्हणू लागले. पुण्यातील पेशव्यांनी खुश होऊन त्यांना 32 एकर जमीन बक्षीस दिली. पण थोरला भाऊ राणोजी याने भावांना फसवून ती जमीन स्वतः बळकावली. पुढे कृष्णा व गोविंदा यांनी खूप कष्ट करून पुण्यात दुकान घेतले व फुलांचा व्यवसाय मोठ्या जोमाने सुरू केला. पुढे गोविंदा यांचे धनकवडी पुणे येथील चिमणाबाई यांच्याशी विवाह झाला. त्यांना 2 मुले झाली. पहिला राजाराम व दुसरे ज्योतिबा. 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबांचा जन्म झाला. ज्योतिबा 9 महिन्याचे असताना त्यांची आई चिमणाबाई यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या आत्या सगुणा व दाई यांनी मुलांचा सांभाळ केला. दोघींनी खूप मायेने ज्योतीची देखभाल केली. गोविंदरावांनी आपला थोरला मुलगा राजाराम यास शिकवले नव्हते, पण धाकटा मुलगा ज्योती याला शिकवावे असे सर्वांनी पक्के ठरवले. 1834 साली वयाच्या 7व्या वर्षी ज्योतीला इंग्रजांच्या इंग्रजी शाळेत घातले. मुलगा उत्तम प्रगती करू लागला, पण त्यावेळच्या समाजात
क्षुद्र मुलांना व स्त्रियांना शिकण्याची बंदी असल्याने उच्चवर्णीय ब्राह्मण लोकांना हे आवडले नाही. एकदा गोविंदरावाच्या कारकुनाने गोविंदरावांना सांगितले की इंग्रज ख्रिस्ती धर्माचे आहेत व मुलांना ख्रिस्ती बनवून आपला धर्म बुडवणार आहेत. ते ऐकून गोविंदरावांनी ज्योतीला शाळेतून काढले व शेतीच्या कामावर लावले. ज्योती शेतात काम करू लागला. 3 जानेवारी 1831 रोजी पुणे सातारा रस्त्यावरील नायगाव या गावात सावित्रीमाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील. 1840 साली सावित्रीमाई 10 वर्षाच्या असताना व ज्योती 13 वर्षाचा असताना त्यांचा विवाह झाला. ज्योती मुलगा हुशार, आता लग्न पण झाले हे पाहून सगुणा आत्याच्या सांगण्यावरून शेजारी राहणारे प्राध्यापक गफार बेग मुन्शी इंग्रज असलेले लेजिट साहेब हे गोविंदरावांना भेटले व त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. म्हणून 1841 साली सगुणा आत्याने चिठ्ठी मिळवून इंग्रजांच्या मिशनरीच्या उत्तम शाळेत प्रवेश मिळवून दिला. ज्योती 14-15 वर्षाचे असताना आपणाहून छोट्या मुलात शिकताना त्यांना संकोच वाटत होता. हे पाहून व त्यांची उत्तम प्रगती पाहून शिक्षकांनी त्याला एकदम वरच्या वर्गात बसविले. ज्योतीचा उत्साह वाढला. त्याची उत्तम प्रगती होऊ लागली. अभ्यासातील हुशारी आणि प्रेमळ स्वभावामुळे ज्योती सर्वांचा आवडता झाला. त्याला खूप चांगले मित्र झाले. शिकत असतानाच पुण्याच्या लष्कर भागात राहणाऱ्या लहुजी वस्ताद यांच्याकडे दांडपत्ता, तलवार चालवणे अशा विद्या ते शिकले. प्रकृती दणकट केली. सावित्रीमाई शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांची तल्लख बुद्धी पाहून सगुणा आत्यांच्या आग्रहामुळे दोघींना ज्योतिबा शिकवू लागले. 1847 साली इंग्रजी 7वीची परीक्षा ज्योती पास झाली. ज्योतीला त्यांच्या मित्राने लग्नाला आग्रहाने बोलावले. या ब्राह्मण मित्राच्या सोबतच मिरवणुकीत ज्योती चालत होता. दोघे मित्र आनंदात होते. ज्योतीचा हा आनंद फार काळ टिकला नाही. मिरवणुकीत ब्राह्मणांची कुजबूज सुरू झाली. क्षुद्रांचा मुलगा आमच्या बरोबरीने चालत आहे, हे पाप आहे, त्याला गचांडा मारून हकलून द्या. एवढ्यात एका व्यक्तीने ज्योतीच्या हाताला धरून बाहेर काढले. मित्राच्या लग्नात गोंधळ नको म्हणून ज्योती शांत खालच्या मानेने मिरवणुकीतून बाहेर आले. यात मित्राचा दोष नव्हता. दोष होता त्या रूढीचा. क्षुद्र म्हणून वरातीमधून हकलून दिल्याने त्यांना खूप दुःख झाले व त्यांनी मनाशी निश्चय केला की हा उच्च नीच भेदभाव दूर करेन, यासाठीच माझा जन्म आहे. मनुस्मृती या ग्रंथामुळे समाजावर फार मोठा प्रभाव पडला होता. मांग महार निंदा ठावी नाही व्यथा, जाळा मनुग्रंथा अग्नीमध्ये ज्योती म्हणे. त्या काळात क्षुद्र व स्त्रिया यांची स्थिती खूप वाईट होती. त्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता. ज्योतिबांनी त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. ते म्हणत, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ज्योतिबांचे मित्र सर्व जाती धर्मातील होते. त्यांच्याशी चर्चा करून 1848 साली समाजातील प्रचंड विरोधाला न जुमानता पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची देशातील पहिली शाळा काढली. सुरुवातीला ज्योतिबा स्वतः शिकवे. विद्यार्थ्यांनी आनंदाने शिकावे म्हणून ते गमतीच्या गोष्टी सांगत, मजेचे खेळ शिकवत, त्यांना कपडे, खाऊ, पाटी, पेन्सिल इत्यादी देत असत. शाळेतील मुलींची संख्या वाढू लागल्याने एकट्याने शिकवणे कठीण वाटू लागले. त्या काळी स्त्रिया शिकलेल्या नसल्याने स्त्री शिक्षिका नव्हत्या. त्यामुळे त्यांनी सावित्रीमाईंना आपण हे काम करावे असे सुचविले. त्यांनी या कामी ज्योतिबांना साथ देण्याचे ठरवले. सुरुवातीस सावित्रीमाईंना ज्योतिबांनी शिकवले होते. पुढे सगुणाबाई व सावित्रीमाई यांची मिचेल मॅडम यांनी परीक्षा घेतली. त्या दोघींची उत्तम प्रगती पाहून त्यांना ट्रेनिंगच्या 3ऱ्या वर्गात प्रवेश दिला. सगुणा आत्या व सावित्रीमाईंनी शिक्षिकेचे ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण पूर्ण केले. शिवाय
मुलींना कसे शिकवावे याचे विशेष प्रशिक्षण त्या दोघींनी केशवराव भवाळकर यांच्याकडून घेतले. 1 जानेवारी 1848 रोजी भारताच्या शिक्षण क्षेत्रातील पहिली ऐतिहासिक घटना म्हणजे सावित्रीमाई शिक्षिका झाल्या व विनावेतन शिकवू लागल्या. सावित्रीमाई व ज्योतिबा आई वडिलांच्या मायेने शिकवीत, त्यामुळे मुलांची शाळेतील संख्या भराभर वाढू लागली. सनातनी धर्मात मुलींना शिकवण्याचा अधिकार नव्हता. त्यांना शिकवण्याचे काम एक स्त्री करीत आहे हे पाहून धर्मांध लोक विरोध करू लागले. सावित्रीमाई घरातील सर्व काम आटोपून शाळेत पायी जात. धर्मांध लोकांनी, टवाळखोरांनी रस्त्यातून शाळेत जात असताना त्यांच्यावर दगड, शेण, चिखल मारण्यास, चेष्टा टिंगल करण्यास सुरुवात केली. सावित्रीमाई हे सारे सहन करीत. शाळेत जाताना सोबत साडी, लुगडे घेऊन जात व शाळेत बदलून शिकवित असत. एकदा मोठा कठीण प्रसंग ओढवला. एका आडदार माणसाने सावित्रीमाई शाळेत जात असताना त्यांचा रस्ता अडविला व त्रास देऊ लागला. प्रसंग बाका होता. ज्योतिरावांच्या वरील निष्ठेने त्यांच्या धीर आला आणि विजेच्या वेगाने सर्व शक्तीने त्याच्या कांशीला 2 थोपड्या लावल्या की त्या आडदान माणसाला पळता भूल थोडी झाली. शाळेत येणाऱ्या मुलींनाही मूर्ख लोक त्रास देत, पण सावित्रीमाई त्यांच्या पालकांना भेटून समजावून सांगत. त्यामुळे पालकही मुलींना शाळेत पाठवित. ज्योतिरावांच्या या कार्याला बंदी कशी घालावी यासाठी दुष्टविचाराच्या लोकांनी एक आयडिया काढली. काही धर्मांध लोक ज्योतिबांचे वडील गोविंदराव घरात एकटेच असताना त्यांना भेटले. त्यांनी ज्योतिबा आणि सावित्रीमाई हे कसे धर्मविरोधी काम करीत आहेत, त्यामुळे तुमच्या पिढ्या नरकात जातील, नष्ट होतील. शिवाय आम्ही तुम्हाला वाळीत टाकू, तुमच्यावर बहिष्कार टाकू असा धाक दाखवून निघून गेले. राजाराम शेतावरून आले. सावित्रीमाई, ज्योतिबा शाळेतून घरी परतले. गोविंदराव संतापलेले होते. तावातावाने ते ज्योतिबांना म्हणाले, शूद्रांच्या मुलींना स्त्रियांना शिकवण्याचा सुनबाई चाळे कधी बंद होणार? ज्योतिबांच्या लक्षात आले की धर्मांधांनी वडिलांचे कान भरले. त्यावर ज्योतिबा शांत व गंभीरपणे म्हणाले, कधीच नाही. ते ऐकून गोविंदराव खूपच संतापले. प्रचंड रागाच्या भरात त्यांनी ज्योतिबांना आत्ताच्या आत्ता घरातून चालते व्हा असे सांगितले. ज्योतिबांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. सावित्रीमाईंना स्वतःचा निर्णय घेण्यास सांगितले. त्यांनी ज्योतिबांना साथ देण्याचा निर्णय घेतला. 1849 साली ज्योतिबा, सावित्रीमाई घर सोडले. राजाराम वडिलांबरोबर सोबत राहिले. आसरा शोधण्यासाठी ज्योतिबांनी खूप प्रयत्न केले. ते फिरत फिरत गंजपेठेत आले असता उस्मान शेख नावाच्या मुसलमान मित्राने त्यांना राहण्यास जागा दिली. तसेच थोडी भांडीही दिली. आता शाळा, घर चालवण्यासाठी पैसे कुठून आणायचे यासाठी दोघांनी रात्रभर विचार केला. ज्योतिबांनी कंत्राटदार व बांधकाम करण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवसापासून ते कंत्राट काम मिळवण्याच्या कामाला लागले. घरे बांधणे, पूल बांधणे, धरणावर काम करणे अशी कामे त्यांना मिळू लागली. ज्योतिबा अत्यंत प्रामाणिकपणे नीतीने काम करू लागले. पुण्यातील कात्रजचा बोगदा, खडकवासला तलावाचे काम, पुण्यातील येरवडा येथील प्रसिद्ध जेल यांची बांधकामे करून त्यांनी पैसे मिळवले. त्यातून शाळा पुन्हा सुरू झाल्या. कामगारांच्या, मजुरांचे हाल पाहून त्यांच्या कल्याणासाठी ते झटू लागले. जुन्या गंजपेठेत सदाशिवराव गोवंडे यांनी जागा मिळवून दिली. तेथे नवीन शाळा सुरू झाली. 15 मे 1848 रोजी महारवाड्यात अस्पृश्य मुलींसाठी वेगळी शाळा सुरू केली. 1 मे 1849 रोजी उस्मान शेखच्या वाड्यात कामगार मजुरांसाठी, प्रौढांसाठी शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्तापेठेत दलित व अस्पृश्य यांच्यासाठी शाळा सुरू केली. 15 मे 1852 रोजी वेताळपेठेत शाळा सुरू केली. 1852 साली शाळा तपासणीसाठी सरकारी अधिकारी दादोबा तरखडकर आले. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आणि सावित्रीमाईंचे शिकवणे पाहून ते आश्चर्यचकित झाले.
त्यांनी शाळेला उत्तम शेरा दिलाच व बक्षीसही जाहीर केले. त्यावेळी मुंबई प्रांताचे सर ऑस्टिन पेरी हे शिक्षणाधिकारी होते. हा प्रयोग सफल झाल्यावर ज्योतिबा सावित्रीबाईंनी गरीब, दलित, पीडित यांच्यासाठी पुणे व आसपासच्या भागात शाळा उघडण्याचा सपाटाच लावला. 1852 पर्यंत 18 शाळा उघडल्या. शिक्षकांची गरज भासू लागली म्हणून ट्रेनिंग स्कूल स्थापन करून उत्तम प्रशिक्षित शिक्षक तयार केले. उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख या शिक्षिका झाल्या. सर्वजण गरीब, दलित, पीडित विद्यार्थ्यांना मनापासून प्रेमाने शिकवत होते. गरिबीमुळे शिक्षणात गळतीचे प्रमाणही मोठे होते. त्यासाठी मुलामुलींचा आवडीचा अभ्यासक्रम तयार केला. त्यांना पाटी, दप्तर, पुस्तके इत्यादी साहित्य शाळेतून देण्याची सोय केली. पालकांसाठी साक्षरता अभियान प्रकल्प उभारला. काही कोर्सेस विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी निवडले. गरिबीमुळे शिक्षणासाठी मुले पुण्यात येत नसत. हे लक्षात घेऊन ज्योतिबा सावित्रीमाईंनी स्वतःच्या घरात एक वसतिगृह चालवले. सावित्रीमाई मुलांवर आईपेक्षा जास्त प्रेम करीत. शालेय शिक्षणाबरोबर मुला-मुलींचे व्यक्तिगत विकास याकडे सावित्रीमाई लक्ष देत. त्याचा परिणाम पुढे दिसून आला. मुक्ता साळवे हिच्या निबंधाने 18 फेब्रुवारी 1853 रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर मेजर कॅन्डी यांच्या हस्ते पुण्यातील विश्रामबाग वाडा येथे सर्व शाळांचा एकत्रित पार पडलेल्या सोहळ्यात ज्योतिबा व सावित्रीमाई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या काळात समाजामध्ये गरीब, दीन, दुबळ्या, दलित, क्षुद्र, अस्पृश्य तसेच स्त्रिया, मुलं, मुली, महिला, कामगार, मजूर, शेतकरी यांची वाईट अवस्था होती. स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या ब्राह्मण लोकांमध्ये स्त्रियांसाठी सतीची चाल, विधवा स्त्रिया व मुली, बालविवाह अशा अनिष्ट व क्रूर चाली होत्या. हे पाहून ज्योतिबा आणि सावित्रीमाई यांचे मन हेलावले. शाळाबरोबर समाजकार्य करण्याचे ठरविले. सावित्रीमाईंनी स्त्री सुधारणेसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. या संस्थेच्या अध्यक्षपदी पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी मिसेस E.C. जोन्स या होत्या. पददलितांसाठी काढलेली शाळा म्हणजे भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलेला दिवस होय. मुलींच्या संरक्षणासाठी दलित पट्टेवाल्याची नेमणूक केली. एके दिवशी रात्रीच्या वेळी ज्योतिबा लकडी पुलावरून येत असता पुलाच्या कठड्यावरून नदीत जीव देण्यासाठी उडी घेणाऱ्या व्यक्तीला ज्योतिबांनी चपळाईने वाचवले. ती एक ब्राह्मण गरोदर विधवा स्त्री होती. तिला धीर देऊन समजूत काढून सावित्रीमाईंच्या ताब्यात दिले. सावित्रीमाईंनी तिची काळजी घेतली. पुढे तिने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव यशवंत ठेवले. समाजातील विधवा व शोषित पीडित स्त्रियांसाठी आधारगृह 395 गंजपेठ पुणे येथे सुरू केले. 1853 साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. हा तर ब्राह्मणी संस्कृतीवर घाला आहे असे समजून त्या लोकांनी ज्योतिबांचा खून करण्याचा भयानक कट रचला. त्यासाठी त्यांनी 2 जणांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून मारेकरी तयार केले. एकाचे नाव होते धोंडीराम कुंभार आणि दुसऱ्याचे नाव होते रोडे रामोशी. दाट अंधारात हे कृत्य करण्यासाठी ते निघाले. त्यावेळी ज्योतिबा व सावित्रीबाई घरी होते. अनाथ बालकांची देखभाल चालू होती. त्यांनी अनेक अनाथ मुलांना आपल्या घरी आश्रय दिला होता. सोडून दिलेली रस्त्यावरची उन्हात तानात तापणाऱ्या मुलांना आपल्या करुणीच्या सावलीत आणून ठेवली होती. त्यांचे मायबाप बनून प्रेमाने सांभाळत होती. दिवसभराची कामे आटपून रात्री मुलांना मायेने झोपवत होती. सावित्रीबाईंनी मुलांना कुरवाळले. रात्रीचे 12 वाजले. मुलांना झोपवून सावित्रीबाई झोपी गेल्या. ज्योतिबा विश्रांतीसाठी पडले. इतक्यात दपकत दपकत ते 2 मारेकरी आले. दार बंद होते. दार ढकलून त्यांनी हळूच घरात प्रवेश केला. सावित्रीबाई मुलांना जवळ घेऊन झोपल्या होत्या. ज्योतिबा
झोपले होते त्या दिशेला ते पुढे सरसावले. तेवढ्यात बाळाच्या पाळण्याचा धक्का लागला व आवाज झाला. ज्योतिबा जागे झाले. जागे झालेल्या मुलाला कडेवर घेऊन त्यांनी कंदिलाचा दिवा मोठा केला. त्या उजेडात त्यांना ते दोघे मारेकरी दिसले. धुंडीबाच्या हातात लखलखता सुरा होता व रोडे रामोशीकडे तळपणारी तलवार होती. ज्योतिबा दानपट्टा घेऊन त्या दोघांना यमसदनी पाठवू शकले असते, पण ज्योतिबांनी विचारले, कोण आहे? तुम्हाला ठार मारण्यासाठी आम्हाला पाठवले आहे जी. ज्योतिबा म्हणाले, का म्हणून मला ठार मारायचे? माझ्या हातून तुमचे काही वाईट झाले आहे का? नाही, पण काही लोकांनी आम्हाला प्रत्येकी 1,000 रुपये रोख देणार आहेत. गरीब अनाथ मुलांचा आम्ही सांभाळ करतो. पीडित गरिबांसाठी आम्ही आमचे जीवन दिले आहे. त्यांच्या मनात करुणा आली. ते म्हणाले, ठीक आहे, माझ्या हत्येने तुमचा फायदा होणार असेल तर ही मान व हे शरीर आपल्या पुढे आहे. गरिबांच्या कल्याणासाठी हे जीवन समर्पित केले आहे. गरिबांच्या फायद्यासाठी ही मान तुटू देत. चालवा शस्त्र. ते करुणेचे व वात्सल्याचे निर्भीड शब्द त्यांच्या काळजाला भिडले. आईच्या प्रेमाचा साक्षात्कार झाला. त्यांचे हात थरथर कापू लागले. सुरा व तलवार गळून खाली पडली. ते दोघं ज्योतिबांच्या पायाशी पडले. त्या थोर संताने आपल्या मारेकऱ्यांना आपल्या हृदयाशी धरले. आम्हाला दुष्ट सल्ला देणाऱ्या त्या लोकांना मारण्याची ज्योतिबांकडे परवानगी मागितली. ज्योतिबांनी त्या लोकांना माफ करण्यास सांगितले व ते दोघं ज्योतिबांचे शिष्य झाले. ज्योतिबांनी चालवलेल्या प्रौढांच्या रात्रीच्या शाळेत धुंडीबा शिकले व पुढील शिक्षणासाठी त्यांची प्रगती पाहून काशीला पाठवले. तेथून आल्यावर 12 फेब्रुवारी 1894 सातारा येथील गोंदवले गावी विद्वानांची एक सभा भरली होती. त्या वादविवाद सभेत धोंडीरामने शंकराचार्याने जिंकले व त्यांना पंडितराव हा मानाचा किताब मिळाला. दुसरा मारेकरी रोडे, जो रामोशी होता, ज्योतिबांचा शरीररक्षक बॉडीगार्ड बनला व ज्योतिबांच्या थोर विचारांचा काळजाला भिडणारे पोवाडे रचू लागला. 8 मार्च 1860 रोजी पहिला विधवा विवाह पुण्याच्या गोखल्यांच्या बागेत घडून आणला. हजारो वर्षापासून चालत आलेली ही रूढी तोडून टाकली. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या कार्याची कौतुक सर्व जगाने केले. इंग्रज सरकारने त्यांच्या शाळांना मानधन देऊन पुढे सर्व शाळा चालवण्यास घेतल्या. ज्योतिबांचे वडील गोविंदरावांना मुलाच्या कार्याचे महत्त्व कळाले व ते ज्योतिबांकडे आले. आपल्या गुणी सुनेच्या हातचे जेवण जेवू लागले. 1864 साली ज्योतिबा व सावित्रीबाईंच्या सानिध्यात त्यांचे शांतपणे निधन झाले. ज्योतिबा आणि सावित्रीबाई दरवर्षी आपल्या वडिलांच्या म्हणजे सासऱ्यांच्या स्मृती दिनानिमित्त आंधळ्या पांगळ्यांना जेवण घालत व गोरगरीब विद्यार्थ्यांना पाट्या, पेन्सिली, पुस्तके वाटप करीत असत. 1868 अस्पृश्यांना कोणी पाणी देत नव्हते, म्हणून घराचा पाण्याचा हौद त्यांच्यासाठी खुला केला. 1868 साली सावित्रीबाई थोड्या आजारी पडल्या. बरे वाटण्यासाठी त्या आपले माहेर नायगाव येथे आल्या. तेथे त्यांनी आपल्या माहेरच्या लोकांचा व भावाचा धर्माबाबतचा गैरसमज दूर केला. तसेच एकदा गावामध्ये आंतरजातीय ब्राह्मण मुलगा व क्षुद्र मुलगी यांना गावाने धिंड काढून मारण्याचे ठरवले होते. सावित्रीबाईंनी गावकऱ्यांची समजूत काढली. इंग्रज सरकार खुनाबद्दल शिक्षा देते असे समजवल्यावर त्या 2 जीवांचे प्राण वाचले व त्यांना सावित्रीबाईंनी पुण्याला ज्योतिबांकडे पाठवले. त्यांनी ज्योतिबांना लिहिलेली 2 पत्रे साहित्याच्या दृष्टीने आदर्श व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ज्योतिबांनी शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढली व शिवाजी महाराजांची पहिली जयंती उत्साहात साजरी केली. त्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडे सुद्धा रचले. 14 सप्टेंबर 1872 सत्याला महत्त्व देऊन ज्योतिबांनी बुद्ध धर्मावर आधारित सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
थोडक्यात त्यांची तत्वे. 1. यात सर्व जातीचे, वर्गाचे व धर्माचे लोक होते. मनुष्य जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठ ठरतो. नीतीने वागा, सत्याने वागा. सत्य हाच खरा धर्म. जन्मावरून, जातीपातीवरून भेदभाव करणे हे महापाप आहे. स्त्री पुरुष समान, स्वातंत्र्य, समता व बंधुता. सत्यधर्म या ग्रंथाचे लेखन उजवा हात काम करीत नव्हता, पॅरालिसिस, लकवा झाला होता, तर डाव्या हाताने लिहून पूर्ण केला. आपल्या आयुष्यातील 17 वर्ष सत्यधर्म समजवण्यात खर्च केली. त्यांच्या शाखा पुणे, सातारा, पाचगणी, जावळी, मुंबई वगैरे ठिकाणी स्थापन झाल्या. सत्यशोधक समाजातर्फे लग्नविधी पारंपरिक पद्धत सोडून ब्राह्मण भटा पुरोहितांऐवजी नीती व सत्यावर आधारित कर्तव्य व त्यांचे गीत मंगलाष्टकाप्रमाणे गात 7 मे 1874 ग्यानबा ससाणे व काशी शिंदे यांचा सत्यशोधक लग्न मोठ्या विरोधाचा व मारामारीचा प्रसंग आला होता. शेवटी पोलिसांच्या बंदोबस्तात हा अभिनव लग्न सोहळा पार पडला. त्या काळात अशा पद्धतीने 3 लग्ने झाली. शेतकरी, मजूर यांच्यावर जमीन मालक, सावकार, मुकादमाकडून जो अन्याय होईल त्याला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले. कारकून, मुकादम, सरकारी अधिकारी, मक्तेदार मजुरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन खोट्या कागदावर सह्या घेऊन त्यांना लुबाडत असत. 1875-1877 पुणे परिसरात दुष्काळ पडला. लोकांना अन्न मिळत नव्हते. ज्योतिबा व सावित्रीमाईंनी 52 अन्न देण्याचे छत्र म्हणजे कॅम्प उघडून सत्यशोधक समाजाचे काम केले. 1881 साली पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागामध्ये शेतकऱ्यांवर सावकारांचा जुलूम झाला. त्यांनी सावकाराविरुद्ध बहिष्काराचे शस्त्र उगारले. जमीनदारांच्या जमिनी काढण्याचे बंद केले. शेतकऱ्यांनी 4-5 हजार सह्यांचा अर्ज सरकारकडे पाठविला व दाद मागितली, पण दाद लागेना. अन्याय वाढू लागला. शेतकरी हवालदिल झाले. ज्योतिबांनी जुन्नरला धाव घेतली. बडोद्याचे सयाजी महाराज पुण्यात होते. त्यांच्यासह सरकारी अधिकारी, सावकार, जमीनदार आणि ज्योतिराव यांच्या सत्याग्रहाची चर्चा झाली. व्याजाचा आणि लागवडीचा दर कमी करण्यात आला. शेतकऱ्यांनी स्वखुशीने संप मागे घेतला. 1889 साली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबई येथे भरले असताना ज्योतिबांनी शेतकऱ्यांचा भला मोठा पुतळा तयार करून प्रवेशद्वारापाशी उभा केला व शेतकरी व मजुरांची समस्या मांडली. शेतकरी व मजूर समाजही जागा होऊ लागला. विधवा स्त्रियांचे त्या काळी ब्राह्मणी रूढीप्रमाणे त्यांचे केस कापून त्यांना बिचाऱ्यांना मुद्दाम विद्रूप करत असत. ज्योतिबांनी त्याविरुद्ध आवाज उठविला. न्हावी समाजामध्ये फिरले. त्यांना समजावून पटवून दिले की आपल्या धर्मभगिनींचा असा अपमान करू नये, त्यांना विद्रूप करू नये. यासाठी न्हावी समाज जागृत झाला. 14 एप्रिल 1890 रोजी मुंबईला मोठी सभा भरली व एक जगातील पहिला सत्याग्रह होऊन विधवांचे केस कापण्याचे व विद्रूप करण्याचे अमानुष कृत्य जाहीररित्या नाकारले. ही वार्ता इंग्लंडला पोहोचली. तेथील स्त्रियांनी सभा घेऊन पवित्र निर्णय घेणाऱ्यांची प्रशंसा केली व अभिनंदनाच्या तारा पाठवल्या. 4 फेब्रुवारी 1889 रोजी दत्तक मुलगा यशवंत मेडिकल डॉक्टरकीच्या 2ऱ्या वर्षात शिकत असताना त्याचे लग्न करण्याचे ठरले. कुणी मुलगी देण्यास तयार नव्हते. शेवटी हडपसर येथील ससाणे हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आपली मुलगी राधा हिच्याबरोबर सत्यशोधक पद्धतीने त्यांचा विवाह झाला. समाजाने त्रास दिलेल्या ज्योतिरावांचे महत्त्व समाजाला हळूहळू कळू लागले. मुंबईला कोळीवाडा येथे जंगी सभा भरवण्यात आली. लाखोच्या संख्येने लोक आले होते. रावबहादूर वडेकरांनी लोकांनी जनतेने दिलेली महात्मा ही पदवी अर्पण केली. ज्योतिबा आणि सावित्रीमाई यांच्या कष्टाचा व कार्याचा गौरव झाला.
पुढे खूप कामामुळे व दगदगीमुळे ज्योतिबा आजारी पडले. 27 नोव्हेंबर 1890 उजाडले. डॉक्टर यशवंत स्वतःहून औषधोपचार करत होते. सावित्रीमाई धीराने सेवा करीत होत्या. संध्याकाळ झाली. निर्णयाची वेळ आल्याची जाणीव ज्योतिबांना झाली. संध्याकाळी 5 वाजता ज्योतिबांनी सर्वांना जवळ बोलाविले. सर्व मोठी मंडळी, कार्यकर्ते जमा झाले. मृत्यूपत्र तयार झाले. सावित्रीमाई, डॉक्टर यशवंत व त्यांची पत्नी यांना सांभाळा. तोपर्यंत बाहेर ही वार्ता पसरली. लोक जमा होऊ लागले. रात्री 12 वाजता ज्योतिबा शांत झाले. ते उठून बसले. दुःख करणाऱ्या लोकांना म्हणाले, बाबांनो, दुःख करू नका. मी माझे कर्तव्य केले आहे. सत्यशोधक समाजाची जाणीव ठेवा. अंधश्रद्धेला बळी पडू नका. शेतकऱ्याला, मजुराला, गरिबाला, दलितांना व स्त्रियांना कमी समजू नका. माणुसकी जपा. पहाटे 2 वाजता प्रार्थना सुरू झाली. पहाटे 2:20 ज्योतिबांचे वयाच्या 63व्या वर्षी परिनिर्वाण झाले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांच्या अंत्ययात्रेस मोठा समाज एकत्र झाला. पण त्यांचे भाऊबंद व नातेवाईक यांनी दत्तक पुत्र यशवंत यास टिटवत म्हणजे मडके, अग्नी असलेले मडके घेण्यास हरकत अथवा मज्जाव केला. वातावरण तंग झाले. प्रसंग ओळखून सावित्रीमाई झटकन उठल्या व त्यांनी आपल्या हातात टिटवं धरला व एका हाताने यशवंतला धरले व स्वतःच यशवंताच्या सोबत चित्तेला अग्नी दिला. ज्योतिबांचे कार्य त्यांच्यानंतर मोठ्या हिमतीने त्यांनी पुढे चालू ठेवले. शिक्षणाचे कार्य असेच नेटाने पुढे चालू ठेवले. 1892 साली सावित्रीबाईंची भाषणे प्रसिद्ध झाली. 52 कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. पुढे 7 वर्ष ज्योतिबांचे कार्य मोठ्या हिरिरीने व धैर्याने करत राहिला. 1896 आलेल्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी दीनदुबळ्यांना मदत करीत होत्या. 1896 झालेल्या दुष्काळाला कसे तोंड देत आहेत याचं हे चित्र आहे. 1897 प्लेग आला. प्लेगच्या आजाराने पुणे परिसरात हजारो माणसे मरत होती. प्लेगमध्ये लोकांची देखभाल करू लागल्या. आपला मुलगा डॉक्टर यशवंत याला मिलिटरीच्या नोकरीतून रजा काढून बोलावले. जीवाची पर्वा न करता त्या गरीब रोग्यांना दवाखान्यात आणत होत्या. दलित वस्तीतील एक दलित मुलगा पांडुरंग बाबाजी गायकवाड यांचा मुलगा याला प्लेगची लागण झाल्याचे कळल्यावर त्या स्वतः तिकडे गेल्या व मुलाला स्वतः घेऊन दवाखान्यात धावत आल्या. एक जीवाला वाचविले. 10 मार्च 1897 रोजी सर्व मुलींच्या, स्त्रियांच्या, लेकी बाळांच्या जीवनात शिक्षणाची व प्रगतीची ज्योत पेटवून साऱ्या देशाला व जगाला ज्ञानाचा प्रकाश देऊन ही ज्योत शांत झाली. त्यांच्या कार्याची व कामाचे महत्त्व लोकांना व जगाला हळूहळू कळू लागले. सुमारे 100 वर्षांनी त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे विद्यापीठाला सावित्रीमाईंचे नाव देण्यात आले आहे.